गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। बांगलादेशामध्ये होत असणाऱ्या हिंदूवरील अत्याचाराच्या विरोधामध्ये असणारी निषेध सभा आहेत, मशाल मोर्चा निषेध सभा आहेत। परंतु 95 ते 99% अतिरेकी मुस्लिमच का असतात याचा विचार मुस्लिम बांधवांनी सुद्धा करायला पाहिजे। आणि जर आतंकवादाला धर्म नसतो असं जर तुमचं म्हणणं आहे तर आतंकवाद्यांना दफन करण्याकरता कुठे जागा मिळाली नाही पाहिजे, त्यांच्या अंगावर रॉकेल पेट्रोल टाकून सगळ्यांच्या समोर जाळण त्याला। आज बांगलादेशामध्ये चालू हे काय आहेत? गरीब अल्पसंख्याक असणाऱ्या हिंदूंवर जो अत्याचार चालू आहेत, त्या दीपू दासला जे मारल्या गेलं, भयंकर यातना देऊन मारल्या गेलं आणि झाडाला बांधून जाळल्या गेलं। भारतीय संविधानानुसार शपथ घेताना जय फिलिस्तीन म्हणणाऱ्या असरुद्दीन ओवैसीला हे दिसत नाही का बरं? ज्या वेळेला गाझापट्टीमध्ये घडलेल्या प्रसंगानुसार भारतीय मुसलमानांना आणि फिलिस्तीन बद्दल पुळका निर्माण होतो त्यांना, आणि बांगलादेशमध्ये होणाऱ्या हिंदूंवरचा अत्याचार का दिसू नये हे दुर्दैव आहे। आणि म्हणून त्याकरता आपण एकत्रित येणं फार गरजेचं आहे। जातीवाद सोडून सकल हिंदू समाजाने एकत्रित यावं। आमचं धर्मशास्त्र आम्हाला हेच शिकवतं। आम्हाला शालेय शिक्षणामध्ये चुकीचं शिकवलं गेलं, कोणी एका गालात मारले तर दुसरा गाल पुढे करा, यापेक्षा शंडपणा कोणता असेल? एका गालात मारल्यावर दुसरा गाल पुढे करायला धर्मशास्त्र सांगत नाही। आमचं शास्त्र आम्हाला सांगतं कोणावर अन्याय कधीच करू नये। कोण्याही जीवाचा नघोळ मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे, भगवंताची खरी पूजा ही आहे की कोणाचा द्वेष करू नये, कोणाचा मत्सर करू नये, कोणाला दुःख देऊ नये, विनाकारण गवताची काळी सुद्धा कोणाला टोचू नये, हे आमचं शास्त्र आम्हाला सांगतं। परंतु कोणी अन्याय करीत असेल तर त्या अन्यायाला सहन देखील करू नये, हे शास्त्र आम्हाला सांगतं। अर्जुन जेव्हा युद्ध करायला तयार नव्हता, भगवान कृष्णाने सांगितलं, अर्जुन तस्माद उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चय। अन्यायाच्या बाजूला जे असेल ते तुझे शत्रू आहेत। मग अन्यायाच्या बाजूने आपला बाप असू द्या, आजोबा असू द्या। भीष्माचार्य आजोबा होते, अन्यायाच्या बाजूला होते। द्रोणाचार्य गुरु होते, अन्यायाच्या बाजूला होते। मग अन्यायाच्या बाजूला एखादा गुरु जरी असेल, बाप असेल, तरी अन्यायाला प्रतिकार करणं हे आपलं कर्तव्य आहे। हे कर्तव्य गीतेतून भगवंतांनी अर्जुनाला शिकवलं। धर्माच्या रक्षणाकरता हिंदू धर्मातील कुठलीही देवता असेल, हनुमानजी असतील, हनुमानजीच्या हातात गदा आहे, प्रभू रामचंद्रांच्या हातामध्ये धनुष्य आहेत, भगवान कृष्णाच्या हातामध्ये सुदर्शन चक्र आहेत। सनातन हिंदू धर्म अहिंसा मानतो। अहिंसा याचा अर्थ असा होत नाही की कोणी केलेला अन्याय सहन करावा, अन्याय करू नये, पण कोणी अन्याय करीत असेल तर तो सुद्धा सहन करू नये, हा भाव आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये असला पाहिजे। संपूर्ण विश्व अशांत झालं ते इस्लामी आतंकवादामुळे। आज पाश्चिमात्य देशामध्ये सुद्धा खळबळ उडालेली आहेत या इस्लामिक आतंकवादामुळे। 40-50 वर्षापासून भारत देश ओरडत आहे,
परंतु आजपर्यंत या लोकांच्याकडे लक्षात आलं नाही. पण आता इंग्लंड असेल, अमेरिका असेल, फ्रान्स असेल, यांच्यावर जेव्हा बितायला लागली तेव्हा हळूहळू हे जागृत व्हायला लागलेले आहेत. दुर्दैव असं आहे की अजूनही आम्ही जागृत होत नाहीयेत. अलीकडे तरुण जागृत होत चाललेला आहे, परंतु अजून खूप जागृतीची आवश्यकता आहे. कारण जसजशी ज्या ज्या ठिकाणी मुसलमानांची संख्या वाढलेली आहे त्या ठिकाणी अन्याय अत्याचार होत आहेत. मी म्हणत नाही सर्वच मुसलमान तसे आहेत, परंतु जे मुसलमान स्वतःला सज्जन समजतात त्यांनी अन्यायाच्या विरोधात का येऊ नये. आणि जर तुम्ही अन्यायाच्या विरोधात उभे राहत नसाल तर तुम्ही सुद्धा त्याला जबाबदार आहात हे निश्चित मानावं लागेल. कारण तुम्ही म्हणतायत, काही लोक म्हणतात मुसलमानांना बदनाम केलं जातं. मुसलमान बदनाम का होतोय, कोणामुळे बदनाम होत आहेत, तर खरे जे राष्ट्रवादी मुसलमान आहे त्यांनी पुढे येऊन आणि त्यांच्यामध्ये जे चुकीचं वागणारे आहे त्या मुसलमानाला मुसलमानच जेव्हा विरोध करतील तेव्हा आम्ही समजू की खरोखर मुसलमानांमध्ये सुद्धा सहानुभूती आहे. तोपर्यंत तुम्ही सुद्धा अत्याचारीच आहात. आम्ही सगळ्याच मुसलमानांना अत्याचारी मानू जोपर्यंत तुम्ही वाईट गोष्टीच्या विरोधामध्ये उभे राहत नाही. कारण ज्या ज्या ठिकाणी मुसलमानांची संख्या वाढली त्या त्या ठिकाणी अन्याय अत्याचार होतात. गणेश उत्सव असेल, दुर्गा उत्सव असेल, दगडफेक, काय काय घडतं. कोणी त्या ज्यूसमध्ये थुकतं तर कोणी मुततं. इतका नालायकपणा करणारे हे लोक मुसलमानच का निघतात हा सुद्धा विचार केला पाहिजे. पाकिस्तानमध्ये देशाची फाळणी झाली तेव्हा हिंदू किती होते, आज किती आहेत, कुठे गेले बाकीचे हिंदू. काही मारल्या गेले, काही देश सोडून निघून गेले, काहींचं धर्मावर परिवर्तन घडलं. बांगलादेशामध्ये हिंदू किती होते, आज हिंदू किती आहेत, का प्रताडणा केली गेली. भारतामध्ये देश स्वतंत्र झाला तेव्हा मुसलमान किती होते, आज किती आहेत. भारतात संख्या वाढली, इतर देशात संख्या हिंदूंची कमी का झाली. ही वस्तुस्थिती आहे. वस्तुस्थिती कोणालाही अमान्य करता येणार नाही. आणि म्हणून हा इस्लामिक आतंकवाद जो फोफाळत चाललेला आहे याला आळा घालण्याकरता सकल हिंदू समाजाला एकत्रित यावं लागेल. जातीयता विसरून, हे जातीयतेचं भूत अजूनही काही लोकांच्या डोक्यातून जात नाही, हे दुर्दैव आहे. या जातीयतेमुळंच ख्रिश्चन मिशनरींनी याचा गैरफायदा घेऊन अनेक दलितांचं धर्मांतरण केलं. ते दलितही आपले बांधव आहेत. आपण जर त्यांना सन्मानाने वागणूक दिली तर ते तरी बाहेर जातील कशाला. मला सर्वांनी एकमेकाचा सन्मान केला पाहिजे. दलितांना जर आपण आपले बांधव म्हणलो, आपण त्यांच्याकडे गेलो, त्यांना आपल्यामध्ये सर्व बाबतीत सामावून घेतलं तर हे होणारे अनर्थ टळू शकतात. एकीकडे इस्लामिक आतंकवाद आहेत, दुसरीकडे ख्रिश्चन मिशनरींच्या माध्यमातून आणि हिंदू धर्माबद्दल चुकीच्या काही माहिती देऊन जे अज्ञानी लोक आहेत त्यांना फसवून त्यांचं धर्मांतरण करवलं जातं. दुसरीकडे एक अशा प्रकारचा विचार, कम्युनिस्ट विचारचे काही लोक आहेत, हे हिंदू धर्मातले असूनही धर्माच्या विरुद्ध लोकांना भडकवण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक धर्माचा आदर व्हावा. मग अशा प्रकारचे कम्युनिस्ट विचाराचे लोक, अशा प्रकारे नक्षलवादी विचाराचे लोक हे प्रत्येक क्षेत्रात आहेत. शैक्षणिक क्षेत्रामध्ये असतील, सामाजिक क्षेत्रामध्ये आहेत, राजकीय क्षेत्रामध्ये आहेत, नवे न्याय क्षेत्रामध्ये सुद्धा आहे. मागे एक प्रकार घडला. एका वकिलाने सुप्रीम कोर्टाला चप्पल मारून फेकली. कोर्टाला चप्पल मारून फेकली याचं समर्थन निश्चित कोणी चांगला सज्जन मनुष्य कधीच करणार नाही.
परंतु त्या वकिलाने चप्पल का मारली, त्या वकिलाच्या भावनेबरोबर मी आहे. एक न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या पदावर असणारी एखादी व्यक्ती, मागणी काय होती? खजुराहो मंदिरमध्ये ज्या वेळेला या विद्रोही असणाऱ्या, अन्य अत्याचारी असणाऱ्या लोकांनी त्या मंदिराची तोडफोड केली, त्यात विष्णूची मूर्ती तोडफोड केलेली होती आणि त्याचं मुंडकं तुटलेलं होतं. मागणी एक होती की ते मूर्तीची जी काही तुटलेली मूर्ती आहे त्याची दुरुस्ती व्हावी, अशा प्रकारची मागणी होती. कायद्याच्या बाजून तुम्हाला काय सांगायचं असेल, कायदा काय सांगतो ते सांगू शकता, पण तो जेव्हा तुम्ही म्हणता की तुम्ही तुमच्या विष्णूलाच सांगा स्वतः दुरुस्त करून घेण्याकरता, हे वाक्य हे निर्लज्जपणाचं आहे. ती व्यक्ती कोणत्याच स्थानावर असू द्या, तुम्ही दुसऱ्याच्या भावनेचा अनादर करता आहेत आणि म्हणून त्या व्यक्तीने चप्पल मारली. चप्पल मारणं हे उचित नाही आहे, परंतु त्याची जी भावना आहे त्या भावनेचा मी या ठिकाणी आदर करतो. की न्यायाच्या जागेवर, न्यायालयाच्या स्थानावर आपण असताना जर तुम्ही त्या स्थानावर बसून कोणाचा अपमान करीत असाल तर तो अधिकार तुम्हाला मुळीच नाही आहे. एकीकडं ताजमहल आहेत, ताजमहलला दुरुस्ती करण्याकरता, ताजमहलची चकाकी कमी होऊ नये म्हणून त्याकरता त्याला मुलतानी माती लावून त्याला घासलं जातं, त्याची दुरुस्ती केली जाते आणि तो खर्च गव्हर्नमेंट करतं. संभाजीनगरला औरंगजेबाची कबर आहेत, औरंगजेबाची कबरचा खर्च सरकार करतं. मग सरकार जर औरंगजेबाच्या कबरीच्या दुरुस्तीचा खर्च करू शकतं, सरकार जर ताजमहलचा आणि दुरुस्ती करता खर्च करू शकतो, त्या सरकारने खजुराहो मंदिराच्या मूर्ती करता आणि काही दुरुस्ती केली तर काय फरक पडतो, काय बिघडतो? पण खजुराहो मंदिराच्या त्या मूर्तीच्या दुरुस्ती करता मागणी करणाऱ्याचा मात्र अपमान केला जातो. त्याला म्हटलं जातं की तुझ्या विष्णूला सांग. पण ज्या वेळेला ताजमहलची दुरुस्ती करण्याकरता गव्हर्नमेंट खर्च करतं, त्यावेळेला हे न्यायालय कुठं जातं? ज्या वेळेला भारत सरकारने वक्फ बोर्डाच्या विरोधामध्ये कायदा केला, त्यावेळेला अनेक वकिलांनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली. विष्णू शंकर जैन यांनी त्यांचं एक मत मांडलं होतं. या वक्फ बोर्डाच्या विरोधामध्ये एकदा विष्णू शंकर जैन हे सुप्रीम कोर्टात गेले होते. सुप्रीम कोर्टाने त्यांना सांगितलं होतं की असं डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्ये येता येत नाही, तुम्हाला हायकोर्टात जावं लागेल आणि हायकोर्टातून सुप्रीम कोर्टात यावं लागेल, ही प्रक्रिया आहे. मग विष्णू शंकर जैनला जे कोर्ट सांगतो तुम्ही हायकोर्टातून आमच्याकडे या, ते कोर्ट जेव्हा डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्ये हे मुसलमान जातात त्यावेळेला त्यांना का सांगत नाही की तुम्ही हायकोर्टातून आमच्याकडे या? याचा अर्थ न्यायालयामध्ये तुम्ही ज्या पदावर बसलेले आहात तुमच्याकडे भेदबुद्धी आहेत. मी तर म्हणतो न्यायाधीश म्हणून जेव्हा निवडलं जाईल त्यावेळेला केवळ ग्रॅज्युएशनचा विचार न करता ज्याला तुम्ही न्यायालयामध्ये निवड करणार आहेत त्याचं लहानपणापासूनचं बॅकग्राऊंड शोधून मगच त्यांना न्यायाधीश बनवलं पाहिजे, अशा प्रकारचा कायदा करावा लागेल. न्याय क्षेत्रामध्ये सुद्धा अशा प्रकारचे भ्रष्टाचार जे होत चाललेले आहेत, संविधानाची पायमल्ली होते, त्यामुळे योग्य न्याय मिळत नाही. देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांचं एकदा न्यायाधीशांसमोर संबोधन होतं, आपण पाहिलं असेल टीव्ही चॅनलवर. संबोधनामध्ये देशाच्या राष्ट्रपतींना सुद्धा खंत व्यक्त करावी लागली होती न्यायालयाबद्दल. तुम्ही राष्ट्रपतींवर सुद्धा आरोप कराल का? कोणी म्हणेल की न्यायालयाबद्दल आपल्याला बोलण्याचा काय अधिकार आहे? राष्ट्रपतींबद्दल सुद्धा तुम्ही संशय व्यक्त कराल का? कारण राष्ट्रपतींनी सुद्धा खंत व्यक्त केली होती की राष्ट्रपतींनी त्यावेळेला सांगितलं होतं की पूर्वीपासून आम्ही हे कार्य करीत आहोत, बरेच काही लोक जेलमध्ये असतात, आपण काय अपराध केलेला आहे हे त्यांना माहीत नसतं आणि चुकीच्या प्रकारचे त्यांच्यावर कलम लावलेले असतात आणि
काही लोक तर 10-10 वर्षांतर निरपराध ठरतात आणि त्यांना कुठलाच त्यांचा अपराध नसतो, पण 10 वर्ष ते जेलमध्ये गेलेत. ही चूक कोणाची आहे? आणि म्हणून न्यायालयाचं सुद्धा शुद्धीकरण होणं गरजेचं आहे. या ठिकाणी होणारे जे अत्याचार आहेत हे थांबवण्याकरता सर्वांनी एकत्रित यावेत. इस्लामिक आतंकवाद, कट्टरवाद, आम्ही सुद्धा कुठल्या धर्माच्या विरोधात नाही आहेत, मुस्लिम धर्माच्या विरोधात नाही आहेत, परंतु कट्टरवादी असणारे मदरसा छाप मौलाना यांच्या मात्र आम्ही विरोधात आहोत. तुम्ही जर त्या ठिकाणी मदरस्यामध्ये मुलांना शिकवित असाल, काफिर आहेत, यांना जगण्याचा अधिकार नाही. तुम्ही जर लहान लहान मुलांना कट्टरवाद शिकवत असाल तर अशा कट्टरवादी मदरशांना कुलूप लागलं पाहिजे. ही सरकारची जबाबदारी आहे. आणि जे बांगलादेशी अशा प्रकारचे अन्याय अत्याचार करतात त्यांना देशातून बाहेर हाकलून लावण्याकरता सरकारने मोहीम राबवावी. देशामध्ये कुठेही असू द्या. अहो, काही लोकांना या लोकांनी इतकं जवळ केलेलं आहे, काहींनी त्या बांगलादेशाच्या मुली केल्या, काही आपल्या मुली बांगलादेशांना दिलेल्या आहेत, काही रोहिंग्यांना दिलेल्या आहेत. हे तपासून सर्व बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान हे भारतातून बाहेर गेलेच पाहिजे अशा प्रकारे, आणि सरकारने नियम करावा, सरकारने यावर लक्ष द्यावं अशा प्रकारचे सरकारला देखील या निमित्ताने विनंती आहेत. आणि त्याकरता आपण हिंदू धर्मियांनी एकत्रित येऊन सरकारला सुद्धा हे कार्य करण्याकरता भाग पाडलं पाहिजे. हे सुद्धा आपली सर्वांची जबाबदारी आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी सनातन हिंदू धर्माला मानणारे जे सर्व तरुण या ठिकाणी उपस्थित आहेत, मी सर्वांना या ठिकाणी हाच संदेश देईल की जे अन्याय अत्याचार बांगलादेशमध्ये चालू आहेत, जर आपण सावध झालो नाही, ही परिस्थिती आपल्याकडे यायला सुद्धा वेळ लागणार नाही. आणि ती सुरुवात झालेली आहे. पश्चिम बंगालमध्ये बांगलादेशाच्या अत्याचाराच्या विरोधामध्ये काही तरुणांनी जी रॅली काढली होती, त्यांना पोलिसांनी ओढून फरफटत नेऊन त्यांना मारहाण केली. पश्चिम बंगाल भारतातच आहेत. म्हणजे बांगलादेशांच्या विरोधामध्ये रॅली काढणाऱ्याला ओढून मारण्याचं काम पश्चिम बंगालच्या पोलिसांनी केलं. पोलीस तर ते बिचारे त्यांची ड्युटी करतात, कोणाचा तरी त्यांना आदेश असेल ना. मग ही परिस्थिती पश्चिम बंगालमध्ये निर्माण होऊ शकते. का निर्माण होऊ शकते? याला कारण पश्चिम बंगालमध्ये हिंदू अल्पसंख्याक होत चाललेले आहेत. आणि आपण जर सावध झालो नाही तर आपली सुद्धा तीच परिस्थिती निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपण सर्वांनी सावध व्हावं. ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार घडत असेल, मग त्यामध्ये लव्ह जिहादचे प्रकार फार मोठ्या प्रमाणामध्ये घडतात. जर असा प्रकार कुठे घडत असेल तर सर्वांनी, प्रत्येकाने हे आपलं कार्य आहे असं म्हणून पुढे यावं. आणि आपली सनातन धर्म संस्कृती जी आहे, संपूर्ण विश्वाला आदर्श असणारी ही आदर्श अशी आपण दाखवून द्यावीत. हीच अशा प्रकारे या ठिकाणी मी आपणाला सर्वांना विनंतीपूर्वक सांगेल की त्याकरता आपण सर्वांनी एकत्रित या, एकमेकाला सहकार्य करा. जिथं अन्याय अत्याचार होत असेल त्या ठिकाणी अन्याय अत्याचाराला प्रतिकार करण्याची क्षमता ठेवा. अन्याय सहन कधीही करू नये, आमचं शास्त्र हेच आम्हाला सांगतं. तुकाराम महाराज देखील सांगतात, अन्यायासी राजा न करिता दंड बहुत ते लंड पिळतील. तुकाराम महाराजांनी कठोर शब्दामध्ये सांगितलं, एखादा राजा जर अन्यायाला दंड करीत नसेल तर अन्याय करणाराची क्षमता वाढत असते, अन्याय करणारचं मनोबल वाढत असतं. म्हणून होईल तसे बळ, फजित करावे ते खळ. तुकोबारे सांगतात,
जशी तुमच्यामध्ये शक्ती असेल ती शक्ती वापरून अन्याय करणाराची फजिती करावी असा आदेश तुकाराम महाराजांनी दिला. आमचे संत शांतीचा संदेश देतात, पण शांती टिकवण्याकरता, शांती बिघडवणारा करता आणि दंड देण्याचा सुद्धा संकेत देत असतात. आणि म्हणून अशा प्रकारे या संत वचनावर विश्वास आपण ठेवावा आणि धर्माचं पालन करावं. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम, ब्रीद वाढवावे नाम हेच साधू संतांचं कार्य असतं. प्रबोधन करणं हेच साधू संतांचं कार्य असतं. आणि आपण सर्वांनी या कार्यामध्ये सहभाग घेऊन आणि या ठिकाणी निषेध आपण वर्तवित आहोत आणि सरकारने याकडे लक्ष द्यावं. आणि या भारतातले सगळे बांगलादेशी लवकरात लवकर भारताच्या बाहेर जातील आणि लवकरात लवकर भारताच्या बाहेर काढण्याकरता सरकारने मोहीम हाती घ्यावी हीच विनंती सरकारला आपल्या या माध्यमातून करतो आणि वाणीला विश्राम देतो.